पहिला वर्ग असा आहे महाराज, यावंच लागतं बुवा, पर्यायच नाही तिथं. श्रीमंत असो गरीब असो, मागच्या जन्मामध्ये केलेलं पाप पुण्य भोगण्याकरता यावं लागतंय, पर्याय नाही. एखादा म्हणणं आपल्याला यायचं नाही, जमणार नाही, यावंच लागतंय. का तर विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, आगाकर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते तया भोगावया यावे देह एका. मागच्या जन्मामध्ये केलेलं पाप पुण्य अर्थात कर्म, कर्म भोगण्याकरता, मागच्या जन्मातलं कर्म भोगण्याकरता माणसाला यावं लागते महाराज, पर्याय नाही. का तर मी सांगत नाही, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले, एवढंच नाही महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मेला पंजा मेला बाप मसला गेला, देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण महाराज कर्म कोणाला चुकलंय का? कर्म तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं, याच्यामध्ये नवल नाही महाराज. कर्म देवाला सुद्धा भोगावं लागत. जगाचं भरण पोषण करणारा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, किंवा चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलावे, तर हरिविन देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. जगाचं भरण पोषण करणारा वृक्षाचं पान ज्याच्या सत्यानं हलते, आपला श्वासोच्छ्वास महाराज ज्याच्या सत्यानं होतोय असा असणारा भगवान, त्या भगवंताला सुद्धा कर्म चुकलं नाही. आपण कोणत्या झाडाचा पाला, आपल्याला कर्म भोगावं लागतं, याच्यामध्ये नवल नाही. देवाला कर्म भोगावं लागतं. चला याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, देवाला कर्म भोगावं लागतं, याच्यामध्ये नवल नाही. देवाच्या बोला 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 देवाच्या कर्म भोगावं लागतं. त्याचं कारण असं आहे महाराज, कर्मापासून कोणाची सुटका नाही. बरं चला, पुरुष वर्ग माता मावल्या, आपलं कर्म आपण बघतो, सगळ्याला माहिती आहे. बरं कर्म हितच करायचंय आणि हितच फेडायचंय. आता पूर्वीसारखी पद्धत राहिली नाही, व आजोबानं कर्म केलेलं नातवानं फेडायचं, नातवानं केलेलं त्याच्या पार नातवानं फेडायचं, असं राहिलेलं नाही. आता आपण कर्म करायचं आणि थोड्या वेळाने लगेच आपण प्रारब्ध त्याचं बघून टाकायचं, लगेच फळ बघून टाकायचं. का तर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन. ऐका बरं, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ह्या इंद्रियांनी जरी कर्म केलं ना महाराज, त्या इंद्रियांना त्यांचं फळ भोगावं लागत. तो म्हणतात महाराज माणसानं कर्म भोगावं लागत, देवाला कर्म भोगावं लागतं, देवाच्या वडिलाला कर्म भोगावं लागतं, इथपर्यंत ठीक होतं गाड्या. पण इंद्रियाला सुद्धा कर्म भोगावं लागते. हो भोगावं लागते. उदाहरण देऊ का तुम्हाला? एक माणूस रस्त्याने चालला होता, आता पाडाचा सीझन झाला आंब्याचा. एक माणूस रस्त्याने जात असताना त्यानं आंब्याची बाग पाहिली. पुरुष वर्ग माता माऊली तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, मोकळ्या मनानं बोलायचं. आंबा पाहिला कुणी? डोळ्यानं. वा अण्णा हुशारीत बरं का तुम्ही, आयुष्य परमार्थामध्ये घातलं, फक्त बोलत राहा. आंबा पाहिला कुणी? डोळ्यानं. आंबा डोळ्यानं पाहिला महाराज. डोळ्यानं आंबा पाहिल्यानंतर चालत चालत कोण गेलो? पाय चालत गेले. वा, आता पाय चालत गेले महाराज, मग पायानेच आंबा तोडला का? तोडला हाताने. चला हाताने आंबा तोडला, मग हाताने खाल्ला का? खाला. बर, तोंडाने खाला, चव घेतली जिभेनं. बघा बरं का, ज्यानं पाहिलं ते तिथं गेलं नाही. जे तिथं गेलं बाप्पू महाराज, जे तिथं गेलं त्यांनी तोडलं नाही. ज्यांनी तोडलं त्यांनी खाल्लं नाही, ज्यांनी खाल्लं त्यांनी चव घेतली नाही. तोडलं होतं हाताने, खाल्लं होतं तोंडाने, चव घेतली जिभेनं. बघा बरं का, आता चव घेतली जिभेनं. ज्यानं चव घेतली त्याने साठवलं नाही. साठवलं कुणी? पोटाने. वा वा, पोटाने साठवलं महाराज. पण घोटाळा असा झाला, आंबा खाल्ला, पण आंबा खात असताना मालकानं पाहिलं बघ. आता आंबा काय साधा नव्हता, तसला ओरिजिनल आंबा. काय आंब्याच नव्हत्या? केशर, अजून हापूस. असं बघा, आता उन्हाळा बरं ते अनुभवले ना, हापूस असा मस्त ओरिजिनल आंबा महाराज. मालकानं पाहिलं, मालक म्हणला त्योक
रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो आणि ह्यो फुकाट आंबा खातो. अरे 25 आणि 40 रुपयाला एक आंबा विकतो माझा आणि तू फुकाट खातो. तो महाराज आवत हाकत होता, आवत. त्या आवताला पुढे एक असं वाकडं असतं बघा, वरच धरायचं, काय म्हणतात त्याला, हा रुमनं अंग असं. ते रुमनं त्यांनी काढलं महाराज, वैतागलं होतं पक. रुमनं काढलं महाराज, पळत 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 गेला आणि हाणायला सुरुवात केली. कोणाला कोणाला? वा वा पाटीला. आता तुम्ही विचार करा, ज्यानं पाहिलं ते तिथे गेलं नाही, ज्याने तोडलं त्याने खाल्लं नाही, ज्यांनी खाल्लं त्यांनी चव घेतली नाही, ज्यांनी चव घेतली त्यांनी साठवलं नाही. साठवलं होतं पोटानी, मार खाल्ला पाठीनी. बाबू इतका हाणला, रागाच्या तावतच होता. म्हणला रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो आणि तू फुकाट आंब खातो. अरे कष्टाची काय जाणीव फिनीव आहे का नाही तुला? इतका हाणला महाराज. शेवटच्याला तो गृहस्थ रडायला लागला महाराज. साठवलं होतं पोटानी, मार खाल्ला पाठीनी, रडायला लागला. अश्रू कुठून आले? डोळ्यातून. पुरुष वर्ग माता मावल्या पाहिला कुणी होता? डोळ्यानी. ह्याला म्हणायचं कर्म. खरं सांगू का, शेजाऱ्याचा बांध करताना राऊत महाराज वाटतं कुणी बघत नाही, पण ज्याची कायम आपल्यावरती सत्ता आहे आणि कायम आपल्यावरती लक्ष आहे का, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. महाराज तुम्ही कर्म करा, फळ तुम्हाला 100% भेटणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.